तृप्ती ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती, जी नेहमी अभ्यासात पहिल्या क्रमांकावर यायची. त्यामुळे तिला लोकांचे खूप प्रेम देखील मिळायचे. आत्तापर्यंत आयुष्यात आलेल्या सगळ्या प्रसंगाला ती अगदी सहज पार पाडत होती. पण तिला माहीत नाही की ती अशा एका भोवऱ्यात अडकणार आहे, ज्यातून बाहेर पडणं आता तिच्यासाठी थोडं कठीण होणार आहे. हळूहळू तिच्या आयुष्यात काळ बदलला आणि तिने आपले शिक्षण पूर्ण करत असतानाच बँकिंगची तयारी देखील सुरू केली. आणि तो दिवस आला जेव्हा तिला बँकेत निवड झाल्याची आनंदाची बातमी मिळाली. आणि तिला असं वाटलं की जगातील सर्वात मोठे स्वप्न आता पूर्ण झाले. तिच्यासोबतच आई-वडील, लहान बहीणसुद्धा खूप जास्त खुश होते. सर्वजण अगदी आनंदात होते. आता आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही असं तिला वाटू लागलं. सुमारे 3 वर्ष बँकेत काम करत असताना तिला अशी अनेक नाती, मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, ज्यामुळे तिला असे वाटले की तिच्या आयुष्यात एक नवीन टप्पा येणार आहे. त्या सर्व नातेसंबंधामध्ये राघव हा तृप्तीच्या प्रेमात पडला, जो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर होता. दिसायला उंच असलेला राघव सर्वांनाच आवडला आणि तृप्तीलाही काही प्रमाणात राघव आवडला होता. राघवने घरच्यांशी बोलून त्यांच्या घरी जाऊन रीतसर मागणी घातली. लग्नाचा अगदी कार्यक्रम ठरला व सर्वांच्या संमतीने, पसंतीने तृप्ती आणि राघवचे काही महिन्यातच लग्न झाले. सुरुवातीला राघवने तृप्तीची खूप छान काळजी घेतली. तिच्या स्वप्नांचा, तिच्या इच्छेचा मान ठेवला आणि तिच्या प्रत्येक लहान मोठ्या इच्छेकडे लक्ष द्यायला देखील सुरुवात केली व तृप्तीला सुंदर स्वप्न दाखवली, ज्यामुळे तृप्तीला वाटू लागलं की तिला तिच्या स्वप्नांचा राजकुमार सापडला आहे. एके दिवशी तृप्ती आणि राघवच्या खरेदीसाठी दोघेही बाजारात जातात. तेव्हा तृप्तीला तिच्या बालपणीचा मित्र भेटतो. ती त्याच्याकडे अगदी धावत धावत जाते व त्याच्याशी बोलू लागते. पण राघवला याचे खूप जास्त वाईट वाटते. तेव्हा राघव पाठोपाठ येतो आणि रागाने तृप्तीकडे पाहतो आणि म्हणतो, अनोळखी व्यक्तीची एवढी काळजी का करतेस आणि एवढं काय धावत आलीस? त्यावर तृप्ती म्हणते, अहो राघव, हा काही अनोळखी नाही, तो माझा बालपणीचा मित्र आहे. त्यावर मित्र बोलतो, हो हो, मी छकुलीचा लहानपणीचा मित्र आहे. अहो, तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी मी माझा सर्व गृहपाठ हिच्याकडूनच करून घेत होतो. त्यावर राघव बोलतो, हे बघ, लहानपणीच्या गोष्टी लहानपणापर्यंतच राहू द्या. आणि तृप्ती, तुला आठवत नाही का, घरी पाहुणे येणार आहेत ते, चल लवकर घरी जाऊ. असं बोलत तृप्तीचा हात धरून राघव तृप्तीला गाडीत बसवतो. हात आता घट्ट पकडल्यामुळे तृप्तीच्या बांगड्या फुटतात आणि तिला वेदना होऊ लागतात. पण याचा राघववर मात्र अजिबात काहीच परिणाम होत नाही आणि तो घरी जातो. घरी पोचल्यानंतर ते दोघे राघव तृप्तीवर जोरजोरात ओरडतो, ज्यामुळे तृप्ती खूप जास्त घाबरते, कारण हे असं रूप तिनं पहिल्यांदाच पाहिलं होतं. तिच्या खोलीत जाऊन ती रडू लागते. आता राघवच्या वागण्यात खूप बदल झालेला होता. तो ना तृप्तीला कोणाला भेटू देतो, ना कोणाला त्यांच्या घरी येऊ देतो. काही दिवसानंतर तो तृप्तीच्या फोनमध्ये बॅलन्सही ठेवत नाही, जेणेकरून ती कोणाशीही बोलू नये. राघवचे बदलते रूप पाहून तृप्ती आणखीनच बिथरते आणि तिला इच्छा असूनही घरच्यांना याबद्दल काहीच सांगता येत नव्हतं. एके दिवशी तृप्तीच्या शेजारील मनस्वी तिला भेटायला येते आणि ती दरवाजाची बेल वाजवणार असतानाच तेवढ्यातच मनस्वीला राघव आणि आतमध्ये तृप्तीला ओरडण्याचा आवाज येतो. म्हणून मनस्वी येऊन खिडकीतून पाहते. तेव्हा साधा सरळ दिसणारा राघव तृप्तीवर हात उगारून तिला शिवीगाळ करत असल्याचे पाहून तिला देखील आश्चर्यच वाटते. आता पुन्हा मनस्वी त्यांच्या घराची बेल वाजवते, पण राघवने तृप्ती अजून झोपली आहे असे सांगून मनस्वीला तेथून निघायला सांगितलेले असते. मनस्वी तेथून निघून जाते. इकडे तृप्ती रडत बसलेली असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या घरातून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज मनस्वीच्या कानावर पडतो. पण मनस्वी जात नाही, कारण तिला माहीत असतं की राघव तृप्तीला भेटू देणारच नाही. म्हणून राघव ऑफिसला गेल्यानंतर मनस्वी तृप्तीला भेटायला जाते.
तृप्ती तिला घरात घेते. तृप्तीकडे पाहून मनस्वीला खूप वाईट वाटते, कारण तृप्तीचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. जेव्हा पहिल्यांदा या दोघी भेटल्या होत्या तेव्हा तृप्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. बोलण्यात एक आत्मविश्वास होता, पण आता तिच्याकडे पाहवत नव्हतं. तृप्ती मनस्वीशी बोलत होती, पण मनावर एक ओझं असल्यासारखं वाटत होतं. मग मनस्वी तृप्तीच्या जवळ जाते आणि तिला विचारते, काय झालं आहे ते मला सांग. तू पहिल्यासारखी वाटत नाहीस. त्यावर तृप्ती काही नाही म्हणून विषय टाळते. मनस्वी तिला तेव्हा सांगते की मला सर्व काही माहिती आहे. राघव तुझ्यासोबत जे काही वागतो आहे ते पूर्ण चुकीचं आहे. तो तुझ्यावर अन्याय करत आहे आणि तू तो अन्याय सहन करत आहेस का आणि कशासाठी? हे ऐकून मात्र तृप्तीच्या अश्रूंचा बांधा फुटतो. ती जोरजोरात रडू लागते. म्हणते की राघव आधी असा नव्हता. जेव्हा लग्न झालं तेव्हा किती चांगला वागायचा, बोलायचा, माझी काळजी घ्यायचा, खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर. पण माहिती नाही गेले काही महिने त्याला काय झालं आहे, तो असा का वागतोय. त्याच्या त्रासाला कंटाळून मला त्याला सोडून जावंसं वाटतं. पण माझं प्रेम आहे त्याच्यावर, काय करू मी, असं सांगत तृप्ती अजूनच रडते. मनस्वी तिला जवळ घेऊन शांत करते आणि सांगते की हे बघ तृप्ती, तुझी काहीही चूक नसतानाही तू सर्व त्रास सहन का करत राहशील. तर आता तू जो त्रास सहन करतेस त्याच्यापेक्षाही जास्त त्रास तुला पुढे जाऊन सहन करावा लागू शकतो. कारण अन्याय करणारा कधीच थांबत नाही, तर आपणच तो थांबवला पाहिजे. तुझ्या आत्मसन्मानासाठी तुलाच उभं राहावं लागेल. तृप्ती, तुझं प्रेम आहे हे बरोबर आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तूच दरवेळेस प्रेमासाठी सर्व काही सहन करायचं. आणि त्याच्यावर प्रेम करण्याआधी स्वतःच्या स्वाभिमानाचा विचार कर. तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. काय तो योग्य निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. मी तुझ्या सोबत आहे असा विश्वास मनस्वी तृप्तीला देते व आपल्या घरी जाते. तेव्हापासून तृप्तीला खूप बेचैन वाटतं. आपण इतके दिवस कारण नसतानाही जे काही सहन केलं याचे वाईट वाटते. ती स्वतःलाच सांगू लागते की नाही, आता जर मी स्वतःसाठी योग्य पाऊल उचललं नाही तर आयुष्यभर मला पश्चाताप करण्यापलीकडे काहीच हाती लागणार नाही. व मनस्वीच्या बोलण्याचा सुद्धा एक सकारात्मक परिणाम तृप्तीवर होतो आणि ती एक निर्णय घेते माहेरी जाण्याचा. आणि पुढच्या 2च दिवसात ती माहेरी पोचते. आईवडिलांना आतापर्यंत जे काही घडून गेलं आहे ते सर्व काही सांगते. आईवडीलसुद्धा समजूतदार असतात. लेकीला ते आधार देतात. आता तृप्तीला या बदलातून स्वतःला प्रस्थापित करायचं आहे, जेणेकरून तिला कोणापुढेही झुकावे लागू नये. म्हणून आता ती पुन्हा बँकिंगची तयारी करून ती एका चांगल्या पदावर रुजू झाली आणि तिच्या आयुष्यात सुरू असलेला गोंधळ संपवून तिने आपला जीव देखील वाचवला. तर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या महिला आहेत, ज्या सक्षम असूनही योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. आपल्या समाजातील महिलांना जागरूक राहणे तेच समाजासाठी हितकारक आहे. आज प्रत्येक स्त्रीने समाजासमोर स्वतःचा विचार करण्याची गरज आहे, जेणेकरून तिला कधी चुकीच्या भावनेला बळी पडण्याची गरज नाही, ज्यामध्ये शिक्षणाचे सुद्धा सर्वात मोठे योगदान आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने शिक्षित असणे आवश्यक मानले जाते. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की प्रेम हे सर्वस्व नाही. प्रेम आणि स्वाभिमान यापैकी कोणाला कधी निवड करण्याची संधी मिळाली, तशी वेळ आली तर प्रेमाला नेहमी बाजूला ठेवून स्वाभिमानाला प्राधान्य द्या. मान्य आहे की जीवन जगण्यासाठी प्रेम चांगलं आहे, पण त्यापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. आणि स्त्रीचे शिक्षित असणे देखील खूप महत्त्वाचे आहे, कारण एक शिक्षित स्त्रीच तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते आणि तिच्यासाठी लढते, स्वाभिमान जागा ठेवण्यासाठी. कारण या कथेप्रमाणे आपण पाहिलं की तृप्तीचा नवरा तिच्यावर प्रेम करतो, पण नंतर तो तिच्यावर संशय घेऊ लागला, तिला मारहाण करू लागला. तो तिचा शारीरिक आणि मानसिक देखील छळ करतो. पण नंतर तृप्तीने तिच्या स्वाभिमानासाठी उचललेले ते धाडसाचे पाऊल खरोखरच अतिशय कौतुकास्पद आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.